आता घेऊयात आढावा गेल्या आठवड्यातील काही महत्त्वपूर्ण घटनांचा। राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी चालू आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग आणि राज्य अशा 4 स्तरांवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानात 1902 पुरस्कार दिले जाणार असून याचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर असा असणार आहे। ग्रामविकास विभागाच्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल म्हणजेच जिल्हा विक्री केंद्र उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे। ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे केंद्र उभारलं जाणार आहे। महिला अत्याचाराची प्रकरणं तातडीनं निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करण्यात येणार आहेत। याआधी 27 ठिकाणी विशेष न्यायालय कार्यरत असून अत्याचारांच्या घटनांमुळे पीडित महिलांना न्याय मिळावा यासाठी ही विशेष न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्य सरकार आणि टाटा समूह उद्योग यांच्या वतीनं रोहा इथं कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असून त्याचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं। 2026 पर्यंत हे काम पूर्ण होणार असून रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा भविष्यात मोठा फायदा होईल। राज्यात वन विभागाच्या प्रयत्नांमुळे व्याघ्र संवर्धन चांगल्या प्रकारे होतंय, त्यामुळे वाघांची संख्या वाढली असून वन पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवली जातीये। पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढवण्यासाठी नवीन धोरण आखण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। आपल्या वन विभागाने या संदर्भात ज्या काही उपाययोजना केल्या त्यामुळे देशामध्ये व्याघ्र संवर्धनात सर्वाधिक उत्तम काम आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ शकलं याचा देखील मला अतिशय समाधान आहे। पुणे महानगर ग्रोथ हबची उभारणी करण्यात येते। शहरांसोबत आसपासच्या परिसराचाही सुनियोजितपणे विकास करून युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगार उपलब्ध होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूयात, तोपर्यंत नमस्कार।